नमस्कार, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. तुम्ही बघतच आहात, इथे मी बनवलेले आहेत बेसनाचे लाडू. ते देखील मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारे आणि दाणेदारसुद्धा आहेत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर लाडूसाठी इथे घेतलेली आहे अर्धा किलो चणा डाळ. चणा डाळ आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायची आहे. थोडा वेळ भाजल्यानंतर डाळीचा रंग बदललेला आहे. तर इथे आपल्याला या प्रकारे डाळ भाजून घ्यायची आहे. नंतर ही भाजलेली डाळ आपल्याला कपड्यावर थंड करून घ्यायची आहे. गिरणीवरून रवाळ दाणेदार अशी आपल्याला ही डाळ दळून आणायची आहे. तर या वाटीने मी मोजून घेतलं आहे हे पीठ. तर 7 वाट्या बेसनाचं पीठ इथे भरलेलं आहे. त्यासाठी 2 वाटी तूप घेतलेलं आहे. आधी आपण 1.5 वाटी तूप इथे गरम करून घेतलेलं आहे. तूप गरम झाल्यानंतर इथे बेसन पीठ घालायचं आहे. आता हे बेसन पीठ आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे. बेसन पीठ भाजण्यासाठी अजिबात घाई करू नका. आपण डाळ आधीच भाजून घेतलेली आहे, म्हणून तरीसुद्धा आपल्याला 10 ते 15 मिनटं हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. उरलेलं अर्धी वाटी जे तूप आहे ते देखील इथे घालून घेत आहे. तर तूप घातल्यानंतर छान असं हे बेसन पीठ आपलं झालेलं आहे. जसं जसं हे बेसन पीठ भाजलं जाईल तसं तसं हे अगदी मऊसूत असं होत जाईल. तुम्ही बघू शकता छान असं मऊ हे झालेलं आहे. अजूनही आपण हे बेसन भाजणार आहोत. तर तुम्ही बघा आता किती छान असं झालेलं आहे. पूर्ण मऊसूत आणि तूप देखील सोडायला लागलेलं आहे. तर या स्टेजवर आता मी काय करणार आहे, अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि ते दूध इथे थोडं थोडं करून घालणार आहे. दूध घातल्यानंतर तुम्ही बघू शकता बेसन पीठ असं फुलून आलेलं आहे. म्हणजे जे रवाळ आणि दाणेदार आपल्याला टेक्स्चर हवं आहे ते दूध घातल्यानंतर या बेसनाला बरोबर येणार आहे. तर तुम्ही बघू शकता पूर्ण दूध आता शोषून घेतलेलं आहे. उरलेलं दूध देखील इथे घालून याच प्रकारे आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून छान असा रवा टेक्स्चर येईल आणि लाडू देखील छान दाणेदार होतील. तर दूध आता आपल्याला शोषून घेईपर्यंत हे पीठ मस्त भाजून घ्यायचं आहे. पूर्ण दूध घातल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी परत हे परतून घ्यायचं आहे, जेणेकरून दुधाचा ओलसरपणा निघून जाईल आणि लाडू खराब होणार नाहीत. तर इथे परतून घेतलेलं आहे. नंतर इथे मी वेलची पूड घालत आहे. आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. हे वेलची पूड मिक्स करून घ्यायची आहे आणि थंड करून घेणार आहे. हे आता मी परातीत काढून हे थंड करून घेतलं होतं. वेलची पूड मी अजून थोडीशी घातलेली आहे, तेव्हा मला कमी वाटली म्हणून मी नंतर अजून घातली. तर हे छान असं थंड झालेलं आहे. आता यात आपल्याला ड्रायफ्रूट्स, साखर वगैरे मिक्स करून घ्यायचे आहे. तर इथे मी ड्रायफ्रूट्स कट करून ठेवलेले आहेत, ते आपण इथे घालून घेणार आहोत. आपल्याकडे उपलब्ध असतील तेवढे ड्रायफ्रूट्स आपण इथे घालून घेऊ शकतो. मगजच्या बिया देखील मी इथे घालून घेत आहे. 400 ग्रॅम इथे पिठी साखर घालत आहे. अर्धा किलो डाळीचं पीठ आहे, तर मी 400 ग्रॅम साखर घातलेली आहे. आता पिठी साखर आणि बेसन छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. दोघे हातांनी छान असं मिक्स करा, जेणेकरून काय होईल की कुठेही म्हणजे असं कुठे साखर राहून जाईल, कुठे बेसन राहून जाईल असं नाही होणार. सर्व व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. आता इथे 2 ते 3 थेंब मी फूड कलर घेतलेला आहे, तो इथे टाकत आहे. दुधामध्ये मिक्स केलेला आहे तो फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे. हवं असेल तर टाका, नसेल तरीही चालेल. तर हे इथं आता आपलं जे सारण आहे लाडवाचे ते लाडू वळण्यासाठी अगदी परफेक्ट तयार आहे. मी इथे लाडू वळून बघत आहे. तर छान आपला इथे लाडू वळला गेलेला आहे. म्हणजे आपलं सारण हे अगदी परफेक्ट तयार होतं लाडवांचं. तर तुम्ही बघू शकता इथे आपला लाडू तयार होत आहे. इथे आपला एक लाडू तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान सुंदर असा लाडू तयार झालेला आहे. याच पद्धतीने आपल्याला इथे सर्व लाडू आता तयार करून घ्यायचे आहेत. तर याच पद्धतीने आपण इथे सर्व बेसनाचे लाडू हे तयार करून घेतलेले आहेत.
बेसन लाडूंची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील. धन्यवाद.